हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. तर आता ना सकाळच्या 6 वाजलेले आहेत आणि खूप छान इथे ना आपल्या बागेमध्ये ना जास्वंदीची फुले लागली होती. मी ती सर्व फुलं तोडून आणली देवपूजा करण्यासाठी आणि तुम्ही पाहू शकताय बरं का, जास्वंदीची फुले आणि स्वस्तिकाची फुले मी सर्व ना बागेतले आपल्या तोडून आणलेली आहे. तर खरंच सकाळ सकाळी ना या फुलांकडे बघितल्यानंतर ना इतकं छान वाटतं ना, खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि वातावरण तर एकदमच छान वाटतं. आणि सकाळ सकाळी ना झाडामध्ये फुले असेल ना इतकं भारी वाटतं बघायला सुद्धा. आणखीन म्हणजे नाही म्हटलं तरी भरपूर जास्वंदीची फुले निघतात. एक टोपलीभर आमच्या इथे ना फुले निघतात आणि झाडातले फुले तोडायला नकोसं वाटतंय, पण आता आपल्या देवाऱ्यावरती तरी फुले पाहिजेच ना. मग मी सर्व फुलं वगैरे तोडून आणले आणि बाकीची ना घरातली काही कामं वगैरे आटवायची आहेत. मी लवकरच उठले होते, 5 वाजताच, कारण मला कसं ना लवकर झोपायचं नाही, लवकर उठायची सवय आहे. आणि मी 5 वाजता उठले आणि सगळे झाडून सडा रांगोळी वगैरे झालेलं आहे. आणि तुम्हाला दाखवते आत्ता किती वाजलेलं आहे. सकाळच्या ना बघा इथे 6:15 वाजलेले आहेत आणि मी 6:15 वाजता माझी फुलं वगैरे तोडून झाली, सडा रांगोळी वगैरे झालेला होता आणि ते छानपैकी ना चहा बनवला सर्वांसाठी. चहा पण दिला सर्वांना आणि इथे कुकर पण लावून घेतलेला आहे. आणि शौर्यची तब्येत थोडीशी बरी नाही आहे म्हणून मी इथे ना गरम पाणीसुद्धा शौर्यला तापून वगैरे ठेवलं. आणि आता चला मी थोडं ना चहा आणि टोस्ट खाते. खूप दिवसातून चहा टोस्ट खायला घेतलेला आहे. आणि मी इथे ना सर्वांना चहा वगैरे देऊन झाला आणि भेंडी बनवायची होती. शौर्यला भेंडी आवडते म्हणून इथे ना मी भेंडीना स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि नंतर ना कापडाने पुसून घेतली. आणि शक्यतो सर्वजण म्हणतात भेंडी धुतली की चिकट आणि चिवट बनते, तर तशी होत नाही. मी आणखीन एकदा चहा बनवला. आव्हानसुद्धा ना चहा आणि टोस्ट खायचं होतं म्हणून मी आणखीन एकदा चहा बनवला. आणि इथे बघा मी जिरा भात बनवायला घेतलेला आहे. तर ते सुद्धा ना मी जिरा भातसुद्धा बनवला आणि ते कणिकसुद्धा ऑलरेडी मी मळून घेतली होती. आणि छानपैकी त्यांना चपात्या वगैरे बनवायला घेतलेल्या आहेत, कारण जास्तीचा स्वयंपाक नाही आता, कारण आता दिवाळी म्हटले की नाही लवकर स्वयंपाक आटपून ना बाकीची फराळाची तयारीसुद्धा करायची आहे मलासुद्धा. आणखीन कशाला सुरुवात केली नाही आहे. आज फटाकेसुद्धा आणायला जायचं आहे मला बाहेर आणि बेसन लाडूसुद्धा बनवायचे आहेत. तर तुम्ही ना व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बेसन लाडू मी कशी बनवते आणि बेसन लाडूची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इथे ना मी चपात्यासुद्धा बनवायला घेतलेल्या आहेत. पटापट ना सर्व चपात्यासुद्धा मी बनवून घेते. आणि इकडे ना गॅसवरती दुसऱ्या ना मी डाळ शिजायला घेतलेली आहे, म्हणजे डाळ कांदा बनवणार आहे. आपल्या सोलापुरी फेमस असलेला डाळ कांदा. आणि इथे ना मी छानपैकी ना मीठ आणि लसणाचं ना फोडणी दिलं. भेंडीला फक्त शौर्यासाठीच बनवते बरं का भेंडीची भाजी. आणि मी इथे ना डाळ कांदा बनवायला घेतलेला आहे आणि भाजीला काही नसलं ना मी डाळ कांदा निवडते म्हणजे डाळ कांदा रेसिपी मी बनवत असते. आणि तेल गरम झालं तर ना त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि नंतर ना बारीक चिरलेला कांदासुद्धा ॲड केला आणि कांदा ना सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. नंतर काळा मसाला आणि बेडगी तिखट टाकून घेतला आणि हे ना डाळ मी भिजत घातली होती. तुरीची डाळ आहे, तुम्ही ना मटकीची वापरा किंवा मुगाची वापरा, पण तुरीची डाळ मी वापरलेली आहे ते डाळ कांदा बनवण्यासाठी. चवीपुरतं मीठ टाकलं. माझ्याकडची कोथिंबीर संपलेली होती म्हणून मी नाही ते कोथिंबीर ॲड केली नाही आहे. आणि तुम्ही पाहू शकता छान असा ना आपला डाळ कांदा रेडी झालेला आहे. आणि इथे ना शौर्यचे कपडे वगैरे होते ते सर्व मी घडी वगैरे घालून घेतलं आणि स्वयंपाक तरी पूर्ण झालेला आहे. आणि झाडूसुद्धा मारायला घेतलेला आहे मी. आणि भांडेसुद्धा होते, मी भांडे पण घासून घेते आणि पटापटनं सगळी सकाळची कामं वगैरे आटोपली. आणि इथे बघा छानपैकी ना आपली बेसनाची लाडूची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर ना तुम्ही इथे बघा मी बेसन पीठ ना आपल्याच आटा चिका आहे आपल्या घरी आणि मी ते छान ना डाळ ना आटा चिक्कीला दळून घेतली. थोडंसं जाडसरच मी दळून घेतलेलं आहे, कारण रवाळ म्हणजे रवाळ दळल्यामुळे ना अजिबात चिटकणार नाही. आणि नंतर इथे मी छानपैकी ना त्याला तुपामध्ये भाजून घेतलं. आणि नंतर इथे बघा आई ना कोमट असताना ना त्याच्यामध्ये पिठी साखर वगैरे ॲड केले आहेत आणि वेलची पावडरसुद्धा ॲड केलेली आहे. वेलची पावडरमुळे ना खूप छान ना खमंग असं ना आपलं बेसन लाडू लागतात आणि घरात आणि हे लाडू बनवले जाते बरं का दिवाळीमध्ये. आणि तुपामध्ये भाजल्यामुळे ना अख्ख्या गल्लीभर आणि याचा सुगंध खूप दरवळत असतो. आणि गरमागरम बेसन भाजताना ना
इतका असा सुगंध दरवळतो ना, खरंच खूप म्हणजे खूप असं. आणि लहानापासून ते मोठ्यापर्यंत ना हे बेसन लाडू सर्वांनाच आवडतात आणि बेसन लाडू ना एकदम चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा आहे. आणि ते बघा माझे बेसन लाडू तयार झालेले आहेत बनवून. आणि बेसन लाडू म्हणून प्रथिने आणि ऊर्जा भरपूर प्रमाणात मिळतं आणि म्हणून ना आपण बेसन लाडू खाल्लं पाहिजे. आणि तुम्ही पाहू शकताय सर्वांच्याच घरी ना दिवाळी म्हटले की नाही बेसन लाडू आवर्जून असतं. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय माझे ना बेसन लाडू सर्व बनवून झालेले आहेत. आणि हे बेसन लाडू ना तुपामुळे ना याचा सुगंध ना खूप छान येतो आणि सर्वांनाच आवडणारा हा पदार्थ आहे बरं का बेसन लाडू. आणि तुम्ही सुद्धा ना बेसन लाडू बनवले का मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी बनवलेले बेसन लाडू कसे झालेले आहेत आणि एकदम असे ना दाणेदार आणि खायला टेस्टी आणि खरंच खूप छान असे ना मी बेसन लाडू बनवलेले आहेत. मी आणि आईने दोघी मिळून सुद्धा आम्ही ना हे बेसन लाडू बनवून घेतले. माझे थोडे ना मोठे झालेले ताईने ना खूप छान असे छोटे छोटे बनवलेले आहेत. मी काही गडबडीमध्ये ना थोडंसं मोठंच बनवलेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा ना बेसन लाडू बनवलं का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चला आणखीन मला बाकीची कामं वगैरे आवरायचे आहेत. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता एक टोपली भरून झालेले आहेत बरं का बेसन लाडू. आणि शौर्यला तर ना भरपूर प्रमाणात आवडतात हे बेसन लाडू. आणि ते आम्ही माझं बेसन लाडू वगैरे बनवून झालं आणि मी निघाले आता सोलापुरी, कारण खरेदी वगैरे करायची बाकी आहे. शौर्यला कपडे खरेदी करायचे आहेत, फटाके खरेदी करायचे आहे. म्हटलं आता चला आज एका दिवसामध्ये ना जे काय काय होतं ना ते सर्वच ना आपण फटाके म्हणा शौर्याचे कपडे ते सर्व शॉपिंग करून येऊया. आणि इथे बघा आम्ही आता फायनली येऊन पोचलेलो आहे ते सोलापुरी. आणि जे काय काय आता बघू शौर्यला पण आम्ही घरी सोडून आलेलो आहे. आता शौर्यला जे कपडे भेटतात ते बघूया म्हटलं. आणि आम्ही ना आता अगोदर म्हटलं की पणत्या दिसल्या आणि पणते पण मी खरेदी केले. अगोदरचे होते 2 डझनच्या, पण म्हटलं आता चला खूप छान छान व्हरायटीचे ना पणत्या दिसू लागलेल्या आहेत आणि खूप छान मला आवडले बरं का. आणि एक पानाची डिझाईन होती आणि एक अशी छानशी ना पणतीवर नाजूक अशी डिझाईन काढलेली होती आणि मला ती फार आवडली. म्हटलं आता चला ते 1 डझन ते 1 डझन घेऊया. आणि एका ठिकाणी विचारलं तर 90 रुपये डझन म्हणाले त्यांनी. पण मी म्हटलं आता चला ह्यानी दादांना विचारूया, तर हे दादांना 50 रुपये डझन लावले होते. म्हटलं आता 2 डझन मी इथे ना पणत्या खरेदी केले. आणि नंतर इथे मी रांगोळीसुद्धा खरेदी केलेली आहे, कारण आपल्याला दिवाळी म्हटली की नाही दारामध्ये काढायला रांगोळी आवर्जून लागते. आणि इथे बघा मी 100 रुपयाला ना 12 कलरची रांगोळी दिलेली आहेत. आणि रांगोळीसुद्धा मी इथे ना खरेदी केली. आणि पणती आणि छोटंसं ना मी दिवा लावण्यासाठी ना दिव्याचं घरसुद्धा मी खरेदी केलेली आहे. आणि खूप दिवसापासून मला ते घ्यायचं होतं, राहूनच गेलं. आणि खूप छान छान इथे ना किल्ले आणि शिवाजी महाराज वगैरे ना खूप म्हणजे खूप छान होतं. आणि आकाशकंदील मोठमोठे असे ना आकाशकंदील होते. खूप म्हणजे आता दिवाळी म्हटली की नाही इतकी गर्दी, आणि दिवाळीला ना सगळीकडे भरपूर अशी गर्दी असते. कुठे कपड्याचे दुकान म्हणा, रांगोळी, पणत्या सगळीकडे ना गर्दी असतेच. आणि नंतर नाही ते म्हटलं आता चला शौर्यला तरी आता आणखीन ना कपडे खरेदी करायचे आहेत. आत्ता सध्या फटाके खरेदी करायला आलेलो आहे. आणि खूप वेळ झाला होता आणि मलासुद्धा ना दिवसभर ना घरातलं काम करून कंटाळा आला होता. आणि ते बघा छानपैकी नाही ते आम्ही शौर्यासाठी फटाके वगैरे खरेदी करायला आलो. नाही म्हटलं तरी ना त्याच्यासाठी ना सर्वच घेतलेलं आहे, म्हणजे मी तुम्हाला नेक्स्ट दाखवेन काय काय आणलेलं आहे ते. आणि ते बघा फुलभाज्या आणि त्याला गन वगैरे घ्यायचे होते. आणि आपटी बॉम्ब लहान मुलांना आता कसं झालं आहे नवीनच आलं आहे आपटी बॉम्ब हे, आता म्हणजे 3-4 वर्ष झालं आलंच ते. आणि तिथे आम्ही फटाकेसुद्धा खरेदी केलो. आणि नंतर ना राहिलेला मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते काय काय आणलेलं आहे फटाक्यामध्ये. आणि ते ना मी कपिला दुकानामध्ये आलेलं आहे, हे आयट्यावरती आहे, आम्ही इथूनच कपडे वगैरे आणतो. आणि ते ना शौर्यासाठी ना छान असा ना ड्रेस घेतला, बघायचं चालू आहे आणखीन. पण इथे मी शौर्यासाठी एक ड्रेस घेतला आणि 2 ना टी-शर्ट घेतले आणि खूप छान भेटले बरं का. आणि नंतर ना हे सोलापूरमधलं प्रसिद्ध असलेलं गोविंद श्री मंगल कार्यालय तिथे आलो आम्ही. तिथे ना आणि तिथे ना होममेड असं बनवलेलं सर्वच ना असतं बरं का. आणि खरंच 3-4 दिवस होतं ना मग तिथे गेले मी. आणि एक ताई म्हणजे एक सबस्क्रायबर ताईसुद्धा मला तिथे भेटल्या आणि खरंच खूप छान वाटलं. आणि खूप म्हणजे खूप छान, म्हणजे त्यांनी ना स्वतःच्या हाताने सर्व बनवलेलं. आणि काही असो डिझाईन म्हणजे खायचं पदार्थसुद्धा, चॉकलेट, कॅडबरी आणि गळ्यातलं कानातलं काही त्यांनी सर्व ना घरामध्येच बनवलेलं. आणि हे आहेत माझे सबस्क्रायबर, गोड सबस्क्रायबर ताई आहेत आणि तुम्हाला इथे हाय करतायत बघा.
हे माझ्या गोड सबस्क्रायबर ताई भेटले म्हणून मला खरंच खूप छान वाटलं. आणि त्यांनी ना स्वतः परफ्यूम घरी बनवतात आणि ते बघा परफ्यूम ना त्यांनी स्वतः बनवतात आणि त्याचा स्मेल तर ना खरंच इतका सुगंध. आणि हे आहेत चॉकलेट्स आणि कॅडबरी होते. म्हणजे याच्यामध्ये ना त्यांनी घरी बनवले असल्यामुळे ना खरेदी केलो. आणि शोरला आवडतं ना कॅडबरी, लहान मुलांना कसं कॅडबरी आवडतं आणि खायला तरी टेस्टी. आणि त्यांनी आम्हाला टेस्ट वगैरे करायला ना अगोदर थोडंसं दिलं. आणि ढोकळ्याचं पीठ किंवा अनारसाचं पीठसुद्धा होतं आणि ते काही घेतलं नाही आम्ही, कारण घरीच सर्व बनवते म्हणून. आणि ते बघा कपडे वगैरे. आणि हे स्वतः ताईने बघा, इथले एक ताई आहेत, खूप छान ना त्यांनी होममेड बनवलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकतायत डिझाईन त्यांना खूप म्हणजे खूप छान. आणि मला आणखीन ना खरेदी करायची भरपूर होती. आणि लिप बामसुद्धा आहे बरं का. आणि त्यांनी बघा बीटचं लिप बाम बनवलेलं आहे आणि दिसायला तरी बघा किती छान दिसतं लिप बाम. आणि हे आहे कानातलं वगैरे. मी पूर्ण ना गोविंदश्री मंगलकाला हे पहिल्यांदाच आले मी. आणि ह्या गोड माझ्या सबस्क्रायबर ताई भेटल्यामुळं मला आणखीन थोडासा उत्साह जास्तीचा वाटला. बाबा कोणीतरी आपले ओळखीचे आहेत. आणि त्यांनी असं म्हणाले तुमचे व्हिडिओ खूप छान असतात असे तसे म्हटल्यानंतर मला खरंच इतका असा आनंद झाला ना, कोणीतरी आपले व्हिडिओ पाहतात असं वाटलं. आणि ते बघा मी किचनमध्ये लावण्यासाठी ना अन्न हे पूर्ण ब्रह्म किंवा वदनी कवळं घेताना हे मी चाट पाहत होते. आणि ते ताई ना स्वतः बनवतात म्हटले आणि खूप छान त्यांनी बनवलेलं होते बरं का. आणि मी घेतलेलं आहे वदनी कवळं घेताना हे ते चाट घेतलेला आहे मी. बघूया आता किचनमध्ये आपल्याला लावता येईल. आणि ते बघा खूप छान असे ना गळ्यातले आणि मेहंदीचा कोन वगैरे होता ना ते सुद्धा त्यांनी हाताने बनवलेला होता. आणि हे ताई आहेत बघा गळ्यातलं आणि कंबरपट्टा आणि आपल्या हातात ब्रेसलेट वगैरे खूप म्हणजे खूप छान असं वाटत होतं मला तिथं गेल्यानंतर. आणि हे ते बघा आम्ही तिथले सर्व खरेदी वगैरे केलो आणि खूप छान त्या ताईबरोबर गप्पा वगैरे मारलो. आणि नंतर आम्ही निघालो घरी. सर्व शॉपिंग वगैरे झाली आणि चला म्हटलं आता शौर्य वेटिंग करतोय आणि खूप वेळ झालेला आहे. आणि ते आम्ही येऊन पोचलेलं आहे संभाजी तलावाजवळ. आणि ते आल्यानंतर बघा आई काही बसले नव्हते. मी येईपर्यंत शॉपिंग वगैरे करून येईपर्यंत ना आई छान असे ना रव्याचे लाडू बनवत होत्या. आईने ना खूप छान असे रव्याचे लाडू बनवलेत बरं का, बिना पाकातले रव्याचे लाडू बनवलेत. पण मी याची काही डिटेल्स रेसिपी तुमच्याशी शेअर केली नाही, कारण आई मी येईपर्यंत बनवलेले होते. म्हणजे मी तरी पण तुम्हाला सांगू शकते की आई कसे बनवलेले आहेत ते. रवा ना आईने तुपामध्ये ना खूप छान असा खमंग भाजून घेतला आणि नंतर ना पिठी साखर ॲड केली, वेलची पावडर टाकलेलं आहे आईने. आणि खरंच इतके ना तोंडात टाकताच विरघळणारे असे ना रव्याचे लाडू बनवलेले आहेत आईने. आणि खरंच इतके टेस्टी झालते ना, खूप म्हणजे खूप छान. आणि याच्यामध्ये वेलची पावडर टाकल्यामुळे ना आणखीन अप्रतिम भन्नाट लागत होतं. आणि ते बघा मी आई तिथे लाडू वगैरे बनवत त्या. आणि नंतर झालं मी आईंना ना कपडे वगैरे दाखवावं म्हणलं, शौर्यला कपडे आणलेले. आणि ते बघा शौर्यला कपडे आणलेले आहेत आणि खूप आवडलं बरं का शौर्यलासुद्धा. थोडंसं आकाशी कलर आणि व्हाईट असं ना आतमध्ये टी शर्ट वगैरे आहे. आणि ते बघा मला येते की असं नाही वाटत होतं की शौर्यला येते का नाही, कारण त्याला घरी सोडून घेतलं होतं आणि कंबर लहान असल्यामुळे शौर्यला कपडे लवकर बसत नाहीत. आणि शौर्यला छान बसले बरं का कपडे, आम्ही पाहिलंसुद्धा, कारण मग नाही आले की रिटर्न करता येईल लवकरात लवकर 2 दिवसामध्ये म्हणून. आणि इथे बघा शर्टचा पूर्ण हा ड्रेस असा आहे. आणि दिवाळीसाठी जे जे काही लागतं ना ते मी सर्वच खरेदी केली. आणि ते ना छोटंसं मी दिवा घर पण घेतलेलं आहे. आणि धनत्रयोदशीची पूजा आहे ना त्याच्यासाठी पण मी छोटे छोटे असे ना छोटे ना असे त्याच्यामध्ये धान्य घालून ठेवण्यासाठी ना खूप छान असे छोटे छोटे मडके होते आणि खूप म्हणजे खूप आवडले बरं का मला. आणि आकाश कंदीलसुद्धा खरेदी केलेली आहे मी. आणि ते ना मी पणत्या आणलेले होते, तुम्हाला मी दाखवते. 50 रुपयाला डझन भेटले आहेत. आणि पानाच्या पणत्या होत्या आणि खरंच खूप छान अप्रतिम अशा पणत्या. दिवाळी म्हटली की नाही आपल्याला डोळ्यासमोर येते ती पणत्या. आणि ते बघा एवढी सर्व खरेदी केलेली आहे. आणि चौरंगावरती हंतरायला ना वस्त्रसुद्धा नव्हतं माझ्याकडे, ते पण खरेदी केलेली आहे मी. आणि करंज्या करायचं नाही छोटं साचा आणलेलं आहे. आणि शौर्यासाठी बटरफ्लाय, फुलभाज्या, आपटी बाम, आणखीन भुईचक्र, झाड, आणखीन काय राहिलेलं आहे याच्यामध्ये तरी शौर्यला ना सापाच्या घोड्या पाहिजे होते, त्याला काय म्हणतात स्नेक वगैरे, तो काय सांगत होता मला, ते सुद्धा एक राहिलेलं आहे आणायचं बाकी. आणि रांगोळी पण खरेदी केलेली आहे. दिवाळी म्हटले की नाही पहिल्यांदा आपल्याला रांगोळी आठवते आणि मी सर्व एवढी ना खरेदी केलेली आहे शौर्यासाठी. आणि आजचा माझा ना व्हिडिओ आणि मी बनवलेले बेसनाचे लाडू कसे वाटले तुम्हाला, आणि माझी ना दिवाळीची शॉपिंग
हे सुद्धा तुम्हाला कसं वाटलं ना, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.